कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना गोकुळ दूध संघाच्या मंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही। ही उणीव दूर करण्यासाठी 4 वाढीव संचालक घेण्याचा निर्णय झालाय, अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या निर्णयाला ज्यांचा विरोध आहे त्यांचे गैरसमज दूर करण्यात येतील, असा खुलासाही मुश्रीफ यांनी केला। विविध खाते प्रमुखांची आढावा बैठक नामदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी गोकुळ दूध संघात 4 वाढीव संचालक घेण्याच्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं। ठीक आहे, ज्यावेळेला महायुतीचा चेअरमन करण्याची भूमिका घेतली त्याच वेळा ही भूमिका घेतलेली होती। आता त्याबद्दल काय काही लोकांच्या शंका आहेत, त्यांचा आपण गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू, त्यांना आपण समजावून सांगू। अनेक तालुक्यांना आज प्रतिनिधित्व नाही, अनेक तालुक्याला प्रतिनिधित्व नाही। आज चंदगडमध्ये प्रतिनिधित्व नाही, आज शिरोळ तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व नाही, अनेक तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व गगनबावड्यामध्ये नाही। जर सगळीकडे दुधाचं उत्पादन करणारे शेतकरी असतील तर त्यांच्या समस्या ऐकणारंसुद्धा संचालक तिथं पाहिजे। या भूमिकेनं 4 संचालक आणि कायद्यात आहे ना ते, आता आम्ही सगळीकडेच केलं आहे आम्ही, आणि त्यामुळे जास्त संचालक आले की मला वाटतं की चांगला कारभार व्हायला ती मदत होईल। जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गावरून विरोधक आणि समर्थक यांच्यात दावे प्रतिदावे केले जात आहेत। शनिवारी शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी 7-12 उतार्यासह शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिले। त्याबद्दल बोलताना नामदार मुश्रीफ यांनी कोणत्याही घटकाचं नुकसान होणार नाही याची दक्षता शासन घेते, तसंच शक्तीपीठ महामार्गासंबंधी अन्य पर्याय सुद्धा तपासून पाहिले जात असल्याचं सांगितलं। आणि मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी हे जाहीर केलेलं आहे की आम्हाला हे शक्तीपीठ रस्ता करायचा आहे, कारण आम्हाला शेतकऱ्यांचे लादायचं नाही। आणि या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून, लोकप्रतिनिधी चर्चा करून जर शेतकऱ्यांचं समाधान होत असेल तरच रस्ता आम्ही करू, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। अजून काय पर्याय आमच्या समोर आलेले आहेत, रस्त्याच्या लाईन्स आलेल्या आहेत, त्यात कमीत कमी शेतकऱ्यांचं कसं नुकसान होईल ते बघण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न आम्ही करू। पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लवकरच होणार आहे, त्यासाठी कागलमधून सदस्य नोंदणी अभियान सुरू झालंय। पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांना संधी दिली जाईल, असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप करणाऱ्या आमदार रोहित पवार यांचाही मुश्रीफ यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला। त्यांना त्यांच्या पक्षाचे प्रमुख होण्याचे वेध लागलेत, पण रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी राजकीय मतभेद होणार नाहीत याची आधी काळजी घ्यावी, असा टोला लगावला। रोहित पवारांचं झालंय काय की त्यांना मी मागे सांगितलं होतं की त्याला फार घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घ्यायची, म्हणून मला वाटतं जयंत पाटील साहेबांचा सुद्धा म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये वाचलं की रोहित पवारांनी दबावाने घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांच्या हातात दिल्याचं दिसतंय। ठीक आहे, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, मला काही त्यावर बोलायचं नाही। खरं आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माजी खासदार सुप्रियाताई, त्यांच्याशी त्यांनी मतभेद करणं एवढीच माझी अपेक्षा आहे। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे, असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं।